हाय, हॅलो, नमस्ते. वेलकम टू फिल्मी दर्पण. बिग बॉस मराठी सीझन 5 आणि आजचा जो एपिसोड होता जबरदस्त. अगदी जबरदस्त हा एपिसोड होता आणि या एपिसोडला पाहून मला सीझन 3 ची आठवण झाली. ज्या सीझन 3 मध्ये आपण विशाल निकम, विकास पाटील, मिनल शहा, जय दुधाणे यांना खेळताना पाहिलं होतं आणि तो सीझन जो आहे ना, तो माझा फेव्हरेट सीझन आहे सीझन 3. आणि त्या सीझनची आठवण झाली कारण असा जो टास्क होता ना, त्या सीझनमध्ये सगळे टास्क अशाच पद्धतीने खेळले गेले जसा आज टास्क खेळला गेला. म्हणजे हा जो टास्क होता ना, असा टास्क प्रेक्षकांना पाहायला आवडतो आणि धनंजय पवार, डी-पी दादा म्हणजे जबरदस्त आज तुम्ही खेळलेला आहात. सगळ्या महाराष्ट्राचं मन तुम्ही जिंकलेलं आहे आणि जो कोल्हापुरी ठसका तुम्ही दाखवलेला आहे, म्हणजे वाह रे वाह! कोल्हापुरी माणूस काय असतो ना, हे आज सगळ्या प्रेक्षकांनी पाहिलं, निक्कीने पाहिलं आणि सगळ्या सदस्यांनी पाहिलं, की बाबा कोल्हापुरी म्हणजे काय? तर डी-पी दादा खूप-खूप तुमचं अभिनंदन आणि खूप छान आज तुम्ही गेम दाखवलेला आहे. मागचा जो तुम्ही गेम दाखवला होता, जो ट्रेनचा जो गेम होता, त्याच्यामध्ये सीट पकडण्याचं जे होतं, तिथे तुम्ही ज्या पद्धतीने ती सीट पकडली होती, तसाच आणि त्याच्यापेक्षा सुद्धा आजचा गेम तुमचा खूप छान होता आणि आज डी-पी दादांचा जो गेम आहे, तो दिसलेला आहे आणि पूर्ण महाराष्ट्र त्यांच्यावरती आज खुश आहे. तर चला तर मग आजच्या एपिसोडबद्दल आपण बोलूयात. पण त्याच्या पूर्वी जर तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. कारण जर तुम्हाला या आपल्या चर्चा जर रंगतदार वाटत असतील, या चर्चा जर तुम्हाला आवडत असतील, तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या चॅनलला ग्रो करायला मदत करा. अजून एक गोष्ट आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये कळाली, की बाबा अरबाजला कॉम्पिटिशन नाहीये या गेममध्ये कारण स्प्लिट्सविला खेळून आलेला हा माणूस आहे. खूप शातीर दिमाग आहे आणि त्याचबरोबर त्याची जी फिजिकल आहे, ते सुद्धा खूप चांगले आहे आणि फिजिकली त्याला इथं कॉम्पिटिशन खरंच नाहीये अरबाजला आणि तो डोकेबाज पण आहे. म्हणजे त्याला कसा डील करायची, कुणाला कसं वळवायचं, कुणाला कसं घोळात घ्यायचं, गुंडाळायचं, हे सगळं तो अरबाज जो आहे ना, शिकून आलेला आहे आणि त्यामुळं त्या गोष्टींमध्ये त्याला कुठलीच कॉम्पिटिशन यामध्ये नाहीये. कारण या बाकीचे जे टीम बी मधले मेंबर्स आहेत, खरेच सगळेजण खूप सरळ मार्गी आहेत. अरबाजसारखा शातीर जो दिमाग आहे त्यांचा नाहीये. त्यांना एक प्रॉपर एक चांगला गेम खेळायचा आहे. परंतु अरबाज जो आहे ना, तो वाकड्यात शिरणारा माणूस आहे. कसं वाकडा हात करून, वाकडी बोटं करून कसा हा गेम जिंकायचा हे तो चांगलं ओळखून आहे. त्यामुळे त्या बाबतीमध्ये त्याला खरंच कॉम्पिटिशन नाहीये आणि अरबाजने सुद्धा आज चांगला गेम खेळलेला आहे. म्हणजे डोक्याने पण खेळा, फिजिकली पण खेळा आणि अरबाज हा खरंच खूप चांगला म्हणजे त्याचा जे फोकस आहे ना, तुम्ही बघा फोकस व्यवस्थित आहे त्याचा. त्याला हा शो जिंकायचा आहे, त्याला प्रत्येक टास्क जिंकायचा आहे, त्याला कॅप्टन्सी जिंकायची आहे आणि त्या दृष्टीनेच तो जो त्याचा मार्ग जो आहे ना, तो आखत आहे. त्यामुळं अरबाजचं इथं कौतुक आहे खरंच. कारण तो कसल्याही मार्गाने होईना का, पण त्याचा फोकस जो आहे ना, तो क्लिअर आहे. तिसरी गोष्ट मला बोलायची आहे वर्षाताईंबद्दल. वर्षाताई, धिस इज नॉट फेअर. हे फेअर नाहीये. ज्या टीमने तुम्हाला इथपर्यंत आणलेलं आहे, ज्या टीमने तुम्हाला कॅप्टन बनवलेलं आहे, ज्या टीमने तुम्हाला इतका रिस्पेक्ट दिला आहे, त्या टीमला असं त्यांच्या तोंडावरती जे कागद फेकून तुम्ही दुसऱ्या टीमला सपोर्ट करताय, धिस इज नॉट फेअर वर्षाताई. वर्षाताई म्हणजे वर्षा उसगावकर खरंच मला खूप म्हणजे त्यांचा रिस्पेक्ट आहे मला वर्षाताईंचा एक मोठं नाव आहे. आपल्या मराठी इंडस्ट्रीतल्या एक त्या ज्या जबरदस्त हिरोईन्स आहेत वर्षाताई. परंतु वर्षाताईंचा जो आजचा गेम आहे किंवा या मागच्या 2-3 दिवसापासूनचा त्यांचा जो गेम आहे पलटी मारण्याचा, तो महाराष्ट्राने पाहिलेला आहे आणि महाराष्ट्राला खरंच नाही आवडलेला वर्षाताई हा गेम. कारण कसं आहे, की एक प्रॉपर तुम्ही एक म्हणतात ना, की ज्या लोकांनी आपल्याला सपोर्ट केलं त्यांच्या विरुद्ध जाऊन ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिला, म्हणजे तुम्ही सुरुवातीचे दिवस जर आठवले, निक्कीने, अरबाजने तुम्हाला कुठपर्यंत, कुठल्या लेव्हलपर्यंत त्रास दिलेला आहे आणि ते सगळं विसरून तुम्ही आता त्यांच्याशी हातमिळवणी करताय, हे खरंच फेअर नाहीये. तर एपिसोडच्या सुरुवातीलाच आपण पाहिलेलं आहे, की जे मागचा कालचा जो टास्क होता, जे अंडी जी आहे ती घरट्यात टाकण्याचा. तर त्या अंडी घरट्यात टाकण्याच्या टास्कमध्ये आपण पाहिलं, की पॅडीदादा आणि अंकिता या दोघांना आउट केलं गेलेलं आहे. तर अरबाजच्या टीमकडनं. परंतु इथं जे आहे ते जी निक्की जी आहे, निक्कीने इथे तिचा जे दिमाग आहे ना, शाथीर दिमाग, तो दाखवलेला आहे, की त्यांना जे आहे ते अभिजित सावंतला आउट करायचं होतं. परंतु तिने केलेलं आहे पॅडीदादांना आउट आणि ती सरळ-सरळ इथं म्हणते, की "बाबा मी विसरले" असं म्हणतीये आणि त्यावरूनच अरबाज आणि निक्कीमध्ये आता जी वादावादी सुरू झालेली आहे.
कारण अरबाजला अभिजित सावंत जो आहे तो कॅप्टन्सीमध्ये नको आहे. परंतु निक्की जी आहे तिला त्याचा ट्रस्ट जो आहे तो मिळवायचा आहे. जसं काल तिने त्याच्याशी आपण बघितलं की कम्युनिकेशन केलं की मला त्याचा ट्रस्ट मिळवायचा आहे. तर अरबाज म्हणतो की मग तिने आधी सांगायला हवं होतं. जे नंतर तो बोलतोय अभिजितशी तेव्हा तो सांगतो तसं. तर हे याच्यावरनं जो आहे त्या दोघांचा वाद झालेला आहे. डी-पी दादा जे आहे, तर डी-पी दादा म्हणतात की नाही मी आता अभिजितला जे आहे ते दावेदार ठेवणार आहे. कारण त्यांना पॅडीला ठेवायचं होतं, परंतु आता पॅडी जर आउट झाले आहे, तर डी-पी दादांना अभिजितला तिथं ठेवायचं आहे. आणि इथं आपण पाहिलं अरबाज जो आहे तो हायपर झालेला आहे आणि तो म्हणतोय खूप असा त्याचा अँगर इश्यू जो आहे, की जोरजोरात ओरडणं, परत बेडला मारणं, खूप हायपर होऊन तो म्हणतो की नाही तिला तेच हवं आहे. म्हणजे अरबाजचा जो प्रॉब्लेम आहे अभिजित सावंत, जो पहिल्या दिवसापासून त्याचा जो प्रॉब्लेम आहे, निखिलचं आणि अभिजितचं जे आहे, ते त्याला बिलकुल आवडत नाही आणि त्याच्यामुळे तो अभिजितच्या क्रॉस जातो प्रत्येक वेळी आणि तो इथे डी-पीला म्हणतोय की तिला तेच हवं आहे आणि तुम्ही तेच करा. आणि इथं तो पूर्ण आउट ऑफ द जो कंट्रोल जाण्याचं त्याचं चाललेलं आहे. सूरज इथं त्याला थांबवतोय, की बाबा प्रॉपर्टीचं नुकसान करू नको म्हणून. कारण मागच्या वेळेस पण त्यांनी तसंच केलं होतं आणि निक्की विसरले असं म्हणजे एवढ्या लवकर कोण विसरतं असं अरबाज तिला सांगतोय. इथं निक्की मॅडम जे आहे त्या गेम खेळतायत कारण अरबाज जो आहे तो आता इलिमिनेट होणार आहे अशी शंका तिला आलेली आहे. त्याच्यामुळे तिचा जो गेम आहे ना तो आता चेंज झालेला आहे. आता तिला संग्राम जसं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगते संग्राम आणि अभिजितला तिला धरून ठेवायचं आहे. तिला गेम चेंज करायचा आहे आणि आता अरबाजला समजलं असेल बाबा, की बाबा ही निक्की जी आहे कसा त्याचा यूज तिने केलेला आहे. आता काल जी संग्रामदादांनी जी डील केली संग्रामने आणि जान्हवीने आणि ती सगळ्यांच्या इथे लक्षात आलेली आहे आणि त्याच्यावरनं जे आहेत ते संग्रामदादांना आता सगळेजण बोलतायत इथे आणि संग्रामदादा जे आहेत ते सावरासावरं करतायत. कारण त्यांनी ओपनली तिथे जर डील केली असती ग्रुपला विश्वासामध्ये घेऊन, तर ती एक वेळेस ॲक्सेप्ट झाली असती. परंतु आता त्यांनी ग्रुपला विश्वासात घेतलं नाही आणि त्यांचा इंडिव्हिज्युअल गेम त्यांनी खेळलेला आहे. परंतु तो गेम पण त्यांनी असा खेळला आहे, की बाबा ते स्वतः जर तिथे त्यांना कॅप्टन बनायचं होतं, तर त्यांनी बाकीच्या सदस्यांना तरी वाचवायचं होतं तिथे. तर ते पण त्यांनी गेम खेळला नाही. जान्हवी आणि संग्राम यांनी जो इथे स्वतःच्या टीमच्या विरुद्ध जाऊन गेम खेळला आहे, त्याच्यामुळे आता सगळे जे टीम मेंबर आहेत त्यांच्यावरती उचकलेले आहेत. आणि ते संग्रामदादा जे आहेत ते सारखं म्हणतात, की "बाबा तुम्ही मला टेस्ट करायला बघताय आणि टेस्ट करायला बघताय." ते म्हणतात, की "मला फर्स्ट फेरीला जायचं नव्हतं वगैरे." कारण त्यांना असं वाटतं मला, की त्यांना फर्स्ट राउंडला कसा गेम खेळतात ते पाहायचं होतं. कारण त्यांनी फक्त बघून आलेत, पण त्यांचा आता अनुभव त्यांना नाहीये, की बाबा गेम कसा खेळतात. त्याच्यामुळे त्यांना मला असं वाटतं, की फर्स्ट राउंडला जायचं नव्हतं आणि त्यामुळे ते सारखं म्हणतात, की मला जायचं नव्हतं अरबाजसमोर आणि सगळेजण त्यांना फोर्स करतात, की तुम्ही अरबाजशी इथे लढायला आलेला आहात आणि मग तुम्ही अरबाजलाच का म्हणजे फेस करत नाहीयेत? कारण रितेश दादांपासून सगळेजण असं म्हणतायत, की बाबा संग्राम जे आहे ते अरबाजला कॉम्पिटिशन म्हणूनच आलेले आहेत. त्याला झुंज देण्यासाठी आलेले आहेत, त्याला थोपवण्यासाठी आलेले आहेत. तर संग्रामदादा इथे का माघार घेतायत आणि संग्रामदादांना अरबाजच्या समोर जायचं नाहीये किंवा त्याला फेस करायचं नाही आणि इथे संग्राम म्हणतात, की तुमचं जे आहे मतं माझ्यावर थोपवू नका असं त्या सगळ्यांना सांगतायत. आणि इथे अंकिता जी आहे ती निक्कीबद्दल म्हणते, की बाबा हिला संग्राममध्ये आता लीडरशिप दिसतीये. म्हणजे जे संग्राम दादा ज्यांना ती आंडू-पांडू म्हणत होती, अक्कल नाही म्हणत होती आणि तिला आता त्यांच्यामध्ये जी आहे ती लीडरशिप दिसायला लागली. म्हणजे जे निक्कीचा गेम आहे तो निक्कीचा गेम सगळ्यांच्या लक्षात तर येतोय. कारण इतक्या पटकन कशी तिने पलटी मारली आणि संग्राम दादांना ती आता जी आहे ती त्यांच्या बाजूने बोलायला लागलेली आहे. तर आता या सगळ्या ज्या गोष्टी चाललेल्या आहेत, पण डी-पी दादा जे आहेत, ते डी-पी दादांना हे मान्य नाही. कारण डी-पी दादांना जान्हवी आणि संग्रामला आउट करायचं आहे. आणि त्यामुळे सेकंड राउंडमध्ये डी-पी जे आहे, ते अगदी खूप कसोशीने प्रयत्न करतात. जान्हवी आणि संग्राम आहे त्यांना आउट करण्यासाठी आणि आपण पाहिलं, की जबरदस्त डी-पीने जो आहे त्यांचा गेम दाखवलेला आहे. म्हणजे इतकी पकडापकडी झालेली आहे त्यांना, तरीसुद्धा डी-पीने ते अंड जे आहे ते सोडलेलं नाहीये. म्हणजे डी-पी आणि सूरज आणि अंकिता आणि अभिजित असं जे ग्रुप होता, हे 2-2 जण आहेत ते 2 साइडनी गेलेले होते. तर आपण पाहिलं की इतका छान हा टास्क खेळलेला आहे, की डी-पी दादांना जे आहे ते अभिजितनेच पकडलेलं होतं. इकडे अंकिताने पकडलं होतं. सूरज इकडनं ओढत होता आणि हे चौघे जण जबरदस्त गेम खेळत होते. सगळेजण आपापल्या ग्रुपसाठी खेळत होते आणि इथं डी-पीने जे आहे ते अंड जे आहे ते जान्हवीच्या घरट्यात टाकलेलं आहे आणि त्यामुळे जान्हवीला त्यांनी बाद केलेला आहे. नंतरच्या ह्याच्यामध्ये त्यांनी जे आहे ते संग्रामला बाद केलेला आहे. इथे मला डी-पी दादाची एक गोष्ट खूप आवडली, की त्यांनी
म्हणजे ओपनली सांगितलंय सगळ्यांना, की बाबा हे आधी ठरलेलं होतं. अरबाजला विचारा. म्हणजे जान्हवी वरून ओरडतीये. अंकिताला म्हणते, की "तू म्हणजे मुद्दामून असं केलं वगैरे." आणि इथं अंकिता तिला समजावण्याचा प्रयत्न करते, की मी म्हणजे जान्हवीला सगळेजण स्वतःसारखेच वाटतात. जान्हवीने पण काय केलं? तिने पण स्वतः फर्स्ट राउंडमध्ये ती खेळलेलीच नाहीये स्वतःला वाचवण्यासाठी आणि अंकिताला ती कुठल्या तोंडाने बोलतीये, परंतु तरी पण ती वरतून तिला म्हणते, की "नाही, तुम्ही मला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही" वगैरे. इथं अंकिता सांगते आणि डीपी इथं समोरून सांगतात, की प्लॅनमध्ये होतं हे अरबाजला तू विचार आणि जान्हवी ते म्हणते, "निक्की तर आहेच पलटू." आणि तर असं डीपी दादांनी जे ठरवलं ते त्यांनी केलेलं आहे. त्यांनी जान्हवीला आणि संग्रामला या गेममधनं बाद केलेलं आहे कॅप्टन्सीच्या ह्याच्यामधनं आणि मला असं वाटतं, की बाबा खूप जबरदस्त म्हणजे समोरासमोर गेम खेळलेला आहे. कुठेही त्यांनी तिथं डील केलेली नाहीये, पाठीमागनं काही बोललेले नाहीयेत. समोरासमोर जे आहे ते सगळं डी-पी दादांनी केलेलं आहे आणि त्यांनी कारण पण दिलंय जान्हवीचं ॲग्रेशनमुळे ती कॅप्टन बनू नये आणि संग्राम जे आहे ते वाईल्ड कार्ड आहेत. त्यांना स्ट्रॅटेजी किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये ते यशस्वी नाहीयेत असं त्यांनी जे कारण दिलेलं आहे ते सुद्धा अगदी बरोबर आहे. आणि पुढच्या राउंडमध्ये सुद्धा संग्रामला जो आहे अरबाज विचारतोय का तुम्ही माझ्यासाठी खेळणार का? इथे संग्राम म्हणतात की मी खूप कन्फ्युजनमध्ये आहे आणि मी आता स्वतःचा गेम खेळणार आहे आणि त्या राउंडमध्ये संग्राम दादा जे आहेत खरंच चांगला गेम खेळलेले आहेत. म्हणजे जे अंड आहे ते अरबाजने पकडलेलं आहे आणि अरबाजला संग्राम दादांनी पकडलेलं आहे. पॅडी सुद्धा बराच प्रयत्न करतायत इकडे आणि इथे जबरदस्त गेम झालेला आहे. परंतु या झटापटीमध्ये आपण पाहिलं, की जे संग्रामदादा आहेत त्यांना इंजुरी झालेली आहे. त्यांना हाताला फ्रॅक्चर झालेला आहे आणि हे सगळं जे झालेलं आहे तो एक गेमचा पार्ट आहे. कारण संग्रामदादांचा गेम त्यांनी कसा खेळायचा हा त्यांचा स्वतःचा डिसिजन होता. जरी बाकीच्यांनी त्यांना जे प्रेशराईज केलं, की बाबा तुम्ही अरबाज विरुद्ध लढा, तुम्ही हे करा. ते तर सेम त्यांना बिग बॉसमध्ये येतानाच ते प्रेशर होतं. कारण प्रेक्षकांच्या पण सेम अपेक्षा होत्या. रितेश दादांनी सुद्धा त्या गोष्टी बोलून दाखवल्या होत्या, की त्यांना अरबाज विरुद्ध लढायचं आहे. त्यामुळं हा पूर्णतः डिसिजन जो आहे तो संग्रामदादांचा होता आणि त्यामध्ये त्यांना आता इंजुरी झालेली आहे. त्यामुळे त्याची जी जबाबदारी आहे ते बाकीच्या सदस्यांवरती ढकलू शकत नाहीत. आणि इंजुरी झालेली असताना सुद्धा संग्रामदादांनी जे आहे तो जो अंड आहे ते पॅडी दादांकडे फेकलेलं आहे. परंतु पॅडी दादा ते अंड कॅच करण्यामध्ये अनसक्सेसफुल झालेले आहेत आणि अरबाजने ते अंड उचललेलं आहे आणि त्या अंडं जे आहे त्यांनी अ, अभिजितच्या घरट्यात टाकलेलं आहे. म्हणजे फायनली त्याच्या मनासारखं झालेलं आहे. अरबाजने अभिजितला बाद केलेला आहे. म्हणजे अरबाजचं जे आहे ना, त्याचं काय म्हणतात नशीब पण खूप बलवत्तर आहे, की त्याच्या मनासारख्या गोष्टी घडतायत आणि इथं संग्रामदादांनी खूप प्रयत्न करून सुद्धा ते वाचवू शकले नाहीयेत आणि स्वतः सुद्धा ते इंज्युअर झालेले आहेत. आणि ही इंजुरी झालेली आहे ती एक गेमचा पार्ट आहे. मागच्या सीझनमध्ये सुद्धा आपण पाहिलं तेजस्विनी जी होती, तेजू, तर ती सुद्धा अशीच इंज्युअर झाली होती. खूप चांगली जी प्लेयर होती, परंतु तिला घरी जावं लागलं होतं. सेम थिंग त्यांच्याबरोबर झालेली आहे. परंतु ते आता त्याचा जो ब्लेम आहे तो टीम बीवर टाकतायत, की बाबा तुम्ही मला फोर्स केलं. मी म्हणत होतो फर्स्ट राउंडला नाही जात वगैरे. तर असं हे झालेलं आहे आणि अंकिता, पॅडीदादा हे सगळेजण हे करतात, की बाबा आम्ही जरी तुम्हाला सांगितलं, तरी पण हा गेमचा पार्ट आहे आणि अभिजित सुद्धा म्हणतोय, की बाबा आम्ही सुद्धा प्रोफेशनल आहेत. आम्हाला सुद्धा इंजुरी होऊ शकतोय आणि हा विचार तुम्ही मग इथे येण्याच्या आधी करायला हवा होता, असं सगळ्यांचंच म्हणणं आहे. जान्हवी किल्लेकर ही संग्रामदादांची बाजू घेऊन तिथं सगळ्यांशी भांडते, की बाबा तुम्ही सगळ्यांनी त्यांना भिडा म्हटलं. परंतु भिडा म्हटलं प्रत्येकाला स्वतःची कॅपॅसिटी माहिती असते, स्वतःचे प्लस मायनसेस पॉइंट माहिती असतात. त्याच्यामुळे त्या पद्धतीनेच प्रत्येकजण भिडू शकतो आणि इथे त्यांनी प्रत्येकाची जी अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या होत्या, तर संग्रामदादांना इथे आता हा कुणाचीच चूक नाहीये. ही जी आहे ते गेमचा पार्ट आहे. इंजुरी होणं कारण बिग बॉसमध्ये बऱ्याच जणांना आतापर्यंत इंजुरी झालेली आहे. तर आता हे संग्रामदादांना पहिल्याच याच्यामध्ये कारण मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, की बाबा संग्रामदादांना अशी भीती वाटत होती, की त्यांच्यामुळे दुसऱ्यांना इंजुरी होऊ नये. परंतु संग्रामदादांना ही भीती होती, की त्यांना स्वतःला इंजुरी होऊ नये. परंतु सेम तेच झालेलं आहे. जे नको होतं तेच झालेलं आहे, की संग्रामदादांना स्वतःला इंजुरी झालेली आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं त्यांना आता हा गेम जो आहे तो सोडावा लागेल की काय आणि त्यांना इथनं या शोमधनं बाहेर जावं लागेल की काय असं वाटतंय. आणि अभिजित सावंतला आउट करताना वर्षाताई जे रिझन देतायत, की बाबा त्याचं मवाळ धोरण आहे किंवा डिसिजन हिरिरीने घेत नाही, डिसिजनमध्ये पार्ट घेत नाही. तर मग इथे पॅडी म्हणतात, की अरबाज लायक वाटतो का तुम्हाला?
आणि वर्षाताई तिथे उत्तर देतात, की बाबा 3 दिवस त्याने शर्तीने प्रयत्न केले, जेव्हा तो कॅप्टन झाला आणि त्याने सगळ्यांना समजावून घेतलं. म्हणजे वर्षाताई कुणाची बाजू घेतायत तुम्ही? म्हणजे आतापर्यंत जे निगेटिव्ह दिसत होते, त्यांचीच साईड आता वर्षाताई घ्यायला लागल्या आहेत. वर्षाताईंच्या कॅप्टन्सीमध्ये त्या अरबाजने किती काड्या घातलेल्या आहेत, हे त्यांना माहिती आहे. तरी पण आता अरबाजची साईड घेतायत, म्हणजे हे खरंच आश्चर्यच आहे. आणि इथे अभिजित सुद्धा स्वतःची बाजू मांडतो, की बाबा तुमच्या कॅप्टन्सीमध्ये सगळ्यांनी नीट ड्युट्या कराव्यात. त्यामुळं अभिजितने तिथे मध्यस्थी केलेली आहे. कारण अभिजितला वर्षाताईंबद्दल खूप रिस्पेक्ट आहे. आपण पाहिलं पहिल्या भाऊच्या धक्क्यावरती सुद्धा त्याच्या डोळ्यामध्ये पाणी होतं वर्षाताईंसाठी आणि वर्षाताई या सगळ्या गोष्टी विसरलेल्या आहेत, की अभिजितच्या डोळ्यात पाणी होतं आणि निक्की आणि जो अरबाज आहे तो त्यांना छळत होता, हे वर्षाताई विसरलेल्या आहेत. इथे जान्हवी जी आहे ती संग्रामची साईड घेताना दिसते. वर्षाताईंना पण ती सांगते, की "बाबा उलट मला त्यांच्यामुळे नुकसान झालंय. मी दिसलेली नाहीये संग्रामदादांमुळे." असं ती सांगते. परंतु जान्हवीने सुद्धा तेच केलेलं आहे. फर्स्ट राउंडला जान्हवीने स्वतःला वाचवण्यासाठी ती गेममध्ये काहीच ॲक्ट केलेलं आहे. फक्त तिने दोघांनीही ॲक्ट केलेला आहे फक्त खेळण्याचा आणि ही गोष्ट जी आहे ते भाऊच्या धक्क्यावरती नक्कीच निघणार आहे. जान्हवी तू त्याच्यासाठी तयार राहा. कारण तुझं जे आहे ते सगळं आता बाहेर निघेल तिथं भाऊच्या धक्क्यावरती, की तू किती खोटं बोलत आहेस वर्षाताईंशी. आणि निक्कीवरती आता अभिजितचा विश्वास तर आधीपासूनच नव्हता. अरबाजचा सुद्धा विश्वास उडालेला आहे आणि निक्कीच्या डोक्यामध्ये काय गेम आहे हे कुणालाच कळत नाहीये. अभिजित सुद्धा कन्फ्यूज आहे, की ती असं का वागते? आणि आपण पाहिलं संग्रामदादा इंज्युअर झाल्याच्या नंतर निक्कीने स्वतःचा रंग बदललेला आहे आणि आता संग्रामदादांची चुगली तिने केलेली आहे, की बाबा यांनी जे आहे ते डील केली होती. फर्स्ट राउंडमध्ये जी त्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी जान्हवीनी आणि त्यांनी डील केली होती आणि दुसरा वैभव हा आहे, असं ती तिथे सगळ्यांना सांगतीये, त्यांची चुगली करतीये. ज्या संग्रामदादांबद्दल तिला एवढं कॉन्फिडन्स होता, लीडरशिप त्यांच्यामध्ये दिसत होती आणि संग्राम बरोबर तिला गेम खेळायची इच्छा होती. आता ते संग्रामदादा जे आहे, ते आता बहुतेक गेममधनं आउट होतील जेव्हा तिला वाटतंय, त्यावेळेस मात्र तिने पलटी मारलेली आहे आणि त्यांचेच बुराई जी आहे ती टीम बी बरोबर करत आहे. आणि संग्रामदादांचं जे खोटं आहे, ते आता ते लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. सगळी टीम बी त्यांच्या आता अंगावरती आलेली आहे, की बाबा तुम्ही नक्की काय डील केली? कारण सगळ्यांसमोर आता जो गेम आहे ना, तो ओपन झालेला आहे. संग्रामदादा जे आहे, ते सगळी लपवाछपवी करण्याचा खूप प्रयत्न करत आहेत. परंतु सगळ्यांना कळून चुकलेलं आहे, की बाबा त्यांनी जे आहे, ते वैभवसारखंच केलेलं आहे. म्हणजे आता कुणी तो शब्द वापरलेला नाहीये, गद्दारी. परंतु संग्रामदादांनी जे केलेलं आहे, त्याला तेच म्हणू शकतो आपण. त्यांनी टीमला विश्वासात न घेता त्या गोष्टी केलेल्या आहेत. त्यामुळं त्यांचा जो टीम बीचा विश्वासघात केल्यासारखा झालेला आहे. आणि इकडे अभिजित आणि डी-पी दादा वगैरे यांची चर्चा चाललेली आहे, की बाबा जान्हवी जी आहे ती बरोबर म्हणजे सारखं जेव्हा स्क्रीनवरती दिसायचं असतं, जसं निक्की आणि अरबाज करतायत, तसंच जान्हवीचं जे आहे ते संग्रामला तिने टार्गेट केलेलं आहे, असा विषय चाललेला आहे. पॅडी दादा म्हणतात, की बाबा ते दोघंही मॅरिड आहेत आणि पॅडी दादा जे आहे ते खूप साधे आहेत. खरंच त्यांना खूप जे आहेत ना, ते छक्के-पंजे कळत नाहीत. ते म्हणतात, "नाही, ते दोघे मॅरिड आहेत." पण इथे अरबाजसुद्धा कमिटेड आहे बाहेर, तरीसुद्धा तो इथे जे वागतोय, ते आपल्याला सगळ्यांना दिसतंय. आणि माझ्या कालच्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं, की बाबा संग्रामदादांचा पण वैभव झालेला आहे. सेम गोष्ट निक्कीने आज बोललेली आहे, की हा वैभव 2 झालेला आहे. कारण अरबाजने जसं घोळात घेतलं, की वैभवला, तसंच आता संग्रामला सुद्धा त्यांनी घेतलेलं आहे. त्यानंतर आपण पाहिलं डी-पी दादा आणि वर्षाताईंचं जे झालेलं आहे, की डी-पी दादा आणि त्यांचं चाललेलं होतं, की सुरुवातीची जी डील झाली ती संग्राम आणि जान्हवी या दोघांनी जी केली होती, तर जर त्यांनी ती डील केली, त्यामध्ये आपण पाहिलं, की जर कोण झालं असतं, तर ते वर्षाताई आणि सूरज झाले असते. ही गोष्ट वर्षाताईंना समजत नाहीये आणि इथं त्यामुळे डी-पी आणि वर्षाताईंचं इथं आपल्याला वादावादी दिसतीये आणि त्याच्यामुळं डी-पी जे आहे ते खूप हायपर झालेले आहेत आणि अ, तुम्ही तर जान्हवीची बाजू घेत होता असं डी-पी म्हणतोय आणि इथं आरडाओरडा करतायत डी-पी. त्याच्यावरनं वर्षाताई म्हणतात, की तुम्ही ओरडायला भाग पाडताय. तुम्ही तोंडावर पडलाय वगैरे वर्षाताई म्हणतायत. परंतु डी-पी जे आहे ते बरोबर बोलत होते. वर्षाताईंना कळत नाहीये, की त्या स्वतः इथे टार्गेट झाल्या असत्या, जर बाकीचे हे सदस्य वाचले असते तर. आणि वर्षाताई ज्या आहेत त्या डी-पीवरती इथं ओरडतायत. आणि डी-पीने सुद्धा त्याच्या कोल्हापुरी स्टाईलने जे आहे ते वर्षाताईंना जो आहे तो उत्तर दिलेला आहे, की जे आहे ते मी पुढून बोलतो, शड्डू ठोकून बोलतोय असं जे डी-पी आहेत ते म्हणतायत. आणि त्यानंतर आपण पाहिलं, की बाबा अरबाज आणि जे अभिजित यांचं बोलणं, की अरबाज म्हणतो, की आमचे लोकं कधीही पलटतात आणि अभिजित म्हणतं, की आमच्या टीममध्ये असं कोणी पलटत नाही. चोराच्या मनात चांदणं.
आणि हे निक्की जी आहे ती चोराच्या मनात चांदणं असं याचा अर्थ विचारते आणि अरबाज म्हणतोय चोर कोण आहे? ते अभिजित म्हणतो तुम्हीच ठरवा चोर कोण आहे? आणि अरबाज म्हणतोय हुशार माणूस आहे तू. म्हणजे कोण चोर आहे या सगळ्या गेममध्ये हे आपण समजू शकतो. चोराच्या मनात चांदणं आहे. चोर जे आहे ते निक्की, अरबाज आणि संग्राम हे जे आहे त्यांच्या सगळ्यांच्या मनात चांदणं निर्माण झालेलं आहे. ते सगळेच लोकं आता चोर निघालेले आहेत. टीम बी जी आहे ती खूप सरळ मार्गी आहे. अभिजित झालं, पॅडी झालं, डी-पी दादा झालं, अंकिता झालं हे खूप सरळ गेम खेळतायत. परंतु बाकीचे जे आहे वर्षाताई सुद्धा आता त्यांना सामील झालेल्या आहेत. तर असा हा गेम जो आहे तो आता रंगत चाललेला आहे आणि कॅप्टन्सीचा जो टास्क होणार आहे तो सुद्धा खूप जबरदस्त होईल असं मला वाटतंय आणि डी-पी कॅप्टन व्हावा असं मला खरंच वाटतं. कारण डी-पी दादांची पण खूप इच्छा आहे कॅप्टन होण्याची आणि त्यांनी जो गेम खेळलेला आहे टास्कमध्ये तो सुद्धा खूप छान खेळला आहे. त्यामुळे डी-पी दादांनी कुठेतरी कॅप्टन्सी त्यांना मिळायला हवी असं मला वाटतं पर्सनली. तुम्हाला काय वाटतं नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण एवढंच थांबूयात. नमस्कार, धन्यवाद.